कोपरीतील लक्ष्मीचंद फतीचंद रुग्णालयामध्ये नवजात बालकांसाठी तयार करण्यात आलेल्या अतिदक्षता विभागाचं खासदार नरेश म्हस्के यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं। यावेळेस महापौर शर्मिला पिंपळकर या देखील उपस्थित होत्या। एकंदर 18 बेड्सचं अतिदक्षता विभागाचं उद्घाटन काल खासदारांच्या हस्ते झालं। यावेळेस उपमहापौर कृष्णा पाटील, सभागृह नेते श्री हनुमंत जगदाळे, नगरसेवक राम रेपाळे, स्थानिक नगरसेवक भरत चव्हाण, मालती पाटील, नम्रता पमनानी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। शेठ लक्ष्मीचंद फतीचंद प्रसूतिगृह हे अनेक वर्षांपासून परिसरातील सर्वसामान्य कामगार आणि झोपडपट्टी भागातील नागरिकांसाठी महत्त्वाचं प्रसूतिगृह राहिलं आहे। स्थानिक लोकप्रतिनिधींनी सातत्याने या संदर्भात पाठपुरावा केला होता। आता या ठिकाणी 18 बेडचा अतिदक्षता कक्ष तयार करण्यात आल्यामुळे नवजात बालकांना इतरत्र हलवावे लागणार नाही, असं खासदार नरेश म्हस्के यांनी म्हटलं आहे। अत्याधुनिक 18 खासदारांचा अतिदक्षता विभाग सुरू झाल्याने ठाणेकर नागरिकांना मोठा दिलासा मिळेल। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे महापालिका नागरिकांपर्यंत दर्जेदार आरोग्य सेवा पोहोचवण्यास कटिबद्ध असल्याचं महापौर शर्मिला पिंपळकर यांनी यावेळेस नमूद केलं। अतिदक्षता कक्ष लहान जन्मलेल्या बच्चूंकरता आज कार्यरत झालेला आहे। एकनाथ शिंदे साहेब यांच्या पाठपुराव्यामुळे आणि त्यांनी दिलेल्या भरभक्कम पाठिंब्यामुळे हे युनिट सुरू झालेलं आहे। खूप चांगली सेवा उपलब्ध करून दिलेली आहे। दिवसाकरता 10-10, 15-15 हजार रुपयाचं दर इतर प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये लागतो आणि गरिबांना ते परवडत नाही। यामुळे फार मोठी समस्या दूर होणार आहे आणि एक चांगली सेवा या ठाणे महापालिकेने सुरू केलेली आहे। सार्वजनिक आरोग्य विभागाची 18 बेडचं SNCU युनिट हे पहिलं युनिट कोपरीमध्ये या ठिकाणी सुरू झालेलं आहे। NICU 18 बेडचं संपन्न झालेलं आहे आणि महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी सतत आरोग्यसेवा ही ठाणे शहरातच नाही तर महाराष्ट्रभर त्यांच्या हातून घडत असते आणि आज मी सर्वांचे धन्यवाद मानेन, खास करून आमचे खासदार साहेबांचं, कारण जेव्हा महापौर म्हणून ते कार्यकाळ त्यांचा होता त्यावेळेला त्यांनी हा प्रश्न मार्गी लावला होता आणि आज तो पूर्ण झालेला आहे।